Hi friends, today we see the condition for obtaining well-defined and steady state interference pattern. आपल्याला स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर त्यासाठीच्या नेसेसरी आपण कंडिशन पाहणार आहोत. त्यातली पहिली कंडिशन आहे टू सोर्स ऑफ लाईट शुड बी कोहरंट. लाईटचे दोन सोर्स कोहरंट पाहिजे. याचा मिनिंग काय होतो? The wave emitted by coherent source are always in phase or have constant phase difference. दोन सोर्सपासून जे दोन वेव्ज बाहेर पडतील त्या वेव्ज कशा असाव्यात? सेम फेजमध्ये असाव्यात किंवा त्यांच्यातला जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असावा. ओके, नेक्स्ट बघा. इफ द फेज अँड फेज डिफरन्स व्हॅरी विथ टाईम टू टाईम द पोझिशन ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा विल बी चेंजेस. त्यांनी सांगितले जर फेज डिफरन्स सतत बदलत राहिला, कंटिन्युअसली चेंज होत राहिला, व्हॅरी होत राहिला, तर आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा यांच्याही पोझिशन चेंज होतील. ड्यू टू दिस वी डू नॉट गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. त्या कंडिशनमध्ये आपल्याला स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. आता या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल? तर या डायग्राममध्ये दोन वेव्ज दाखवले. दिस इज फर्स्ट वेव्ह, दिस इज सेकंड वेव्ह. आता या फर्स्ट डायग्राममध्ये जे आहेत इथं फर्स्ट वेव्हचा क्रस्ट आहे, त्यावेळेस सेकंड वेव्हचा क्रस्ट आहे. पहिल्या वेव्हचा ट्रप आहे, त्यावेळेस दुसऱ्या वेव्हचा ट्रप आहे. जर असं असेल याला म्हणतात सेम फेज, म्हणजे एका वेव्हचा क्रस्ट त्यावेळेस दुसरीचा क्रस्ट, पहिलीचा ट्रप त्यावेळेस दुसरीचा पण ट्रप पाहिजे. जर ही कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं टू वेव्ज आर इन सेम फेज. जर दोन वेव्ज सेम फेजमध्ये असतील तर वी गेट द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिसते. याचाच अर्थ इंटेन्सिटी ऑफ लाईट इज ऑल्सो मॅक्झिमम. वी गेट द ब्राईट पॉईंट. अँड इन अनदर केस, दुसरी केस बघा. क्रस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रप ऑफ अनदर वेव्ह. ट्रप ऑफ वन वेव्ह इज कोइन्साइड विथ क्रस्ट ऑफ अनदर वेव्ह. देन वी गेट मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा मिनिंग काय होतो? इंटेन्सिटी इज ऑल्सो मिनिमम अँड वी गेट द डार्क पॉईंट मिळतो आपल्याला. ओके, नेक्स्ट. अनदर कंडिशन, टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. जर लाईटचे दोन सोर्स मोनोक्रोमॅटिक असतील तर द टू सोर्स ऑफ लाईट आर सेड टू बी मोनोक्रोमॅटिक. कधी म्हणणार आपण त्या दोन लाईटच्या सोर्सला मोनोक्रोमॅटिक? इफ दे इमिट लाईट ऑफ वेव्ह ऑफ सिंगल वेवलेंथ. जर त्या सोर्सपासून लाईटच्या दोन वेव्ज बाहेर पडत असतील आणि त्यांची वेवलेंथ सेम असेल, पण या ठिकाणी ओरिजिन सेम पाहिजे. ओरिजिन इज सेम, म्हणजे दोन्ही सोर्सची ओरिजिन काय पाहिजे? सेम पाहिजे. हिअर वी कन्सिडर द वन ऑफ द सोडियम वेपर लॅम्प. इथं हा सोडियम वेपर लॅम्प आहे किंवा सोर्स आपण कन्सिडर करू. या ठिकाणी दोन स्लिट आपण कन्सिडर केल्या. इट इज ॲक्ट्स लाईक S1 अँड S2. या दोन स्लिट काय म्हणून ॲक्ट होतील? सेकंडरी सोर्स. आता इथून ई लाईट इन्सिडंट झाली, इथं पण इन्सिडंट झाली. यातून ज्या लाईट्स बाहेर पडतील या दोन्ही लाईटची वेवलेंथ काय असेल? सेम असेल आणि त्यांचं ओरिजिन जे आहे तेही सेम असेल, तरच त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा. द पोझिशन ऑफ फ्रिंज ॲज वेल ॲज द विड्थ ऑफ द फ्रिंज. त्यांनी सांगितले फ्रिंजची पोझिशन आणि विड्थ हे कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड्स अपॉन द वेवलेंथ ऑफ लाईट. लाईटच्या वेवलेंथवरती. अँड डिस्टन्स म्हणजे आपण सांगताना असं पण सांगू शकतो की इथं जो फॉर्म्युला दिला आपल्याला फ्रिंज विड्थ, या तीन टर्म महत्त्वाच्या आहेत. एक वेवलेंथ, दुसरं डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड स्लिट, अँड डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स. दोन स्लिटमधलं डिस्टन्स. आता हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. या तीन फॅक्टरवरती कोण डिपेंड आहे? फ्रिंज विड्थ. तसंच पण या ठिकाणी सांगतं पोझिशन ऑफ फ्रिंज ॲज वेल ॲज द विड्थ ऑफ फ्रिंज. फ्रिंजची पोझिशन किंवा विड्थ कशावर डिपेंड आहे? डिपेंड्स अपॉन द वेवलेंथ ऑफ लाईट अँड द फ्रिंज ऑफ डिफरंट कलर्स आर नॉट कोइन्सिडंट. जर वेवलेंथ बदलली लाईटच्या, तर आपल्याला त्या ठिकाणी स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. याचा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. जर एकाच वेवलेंथची लाईट असेल तर आपल्याला काय मिळेल? स्टेडी स्टेट इंटरफरन्स. जर आपल्याला वेवची वेवलेंथ बदलत गेल्या, पहिल्या वेवची वेवलेंथ वेगळी, दुसऱ्याची वेगळी असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. बघा नेक्स्ट. टू सोर्स ऑफ लाईट हॅविंग सिंगल वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी.
वेवलेंथ जर एकच असेल तर फ्रिक्वेन्सी पण एकच असते दोन्ही लाईटच्या सोर्सची. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत थर्ड कंडिशन आहे, टू इंटरफेरिंग वेव्ह मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. लाईटचे दोन सोर्स जे आपण घेणार आहे त्या दोन्ही सोर्सची ॲम्प्लिट्यूड काय असावी, इक्वल असावी. म्हणजे A1 इज इक्वल टू A2. दोन्ही लाईटचे सोर्स, हा पहिला सोर्स आहे, हा दुसरा सोर्स आहे, या लाईटच्या दोन्ही सोर्सची ॲम्प्लिट्यूड काय असावी, इक्वल असावी. तरच आपल्याला काय मिळतं, वी गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स. जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं की आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी कुस्ती असते, या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवान जे असतात ते सेम वजनाचे असतात किंवा सेम ताकदीचे असतात, तर त्यात कुस्ती चांगली होती. म्हणजेच सिमिलर वे वी गेट स्टेडी स्टेट इंटरफरन्स. म्हणजे इथं पण जर दोन्ही सोर्सचे ॲम्प्लिट्यूड सेम असेल तरच आपल्याला काय मिळेल, स्टेडी स्टेट, एकदम क्लिअर आणि कॉन्ट्रास्ट. तो जो इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे तो आपल्याला परफेक्ट मिळतो. आणि जर एक पैलवान फारच मोठा असेल आणि दुसरा फारच लहान असेल तर त्यात आपल्याला तिथं कुस्ती पाहायला मिळत नाही. याचा अर्थ काय, इफ टू सोर्स नॉट हॅव्हिंग इक्वल ॲम्प्लिट्यूड देन वी डू नॉट गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. आता इथं काय दिलं आहे बघा, इफ द टू इंटरफेरिंग वेव्ह हॅव सेम ॲम्प्लिट्यूड देन देर इज परफेक्ट कॉन्ट्रास्ट बिटवीन ब्राईट अँड डार्कनेस. याचा मिनिंग काय होतो, जर दोन लाईटच्या सोर्सचे ॲम्प्लिट्यूड सेम असेल त्या ठिकाणी जो आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे तो पॅटर्न कसा मिळेल, देर इज परफेक्ट कॉन्ट्रास्ट म्हणजे कंप्लीट कलर्स मिळतील. म्हणजे ब्राईटच असेल, डार्क क्लिअर इमेज आपल्याला मिळते. दॅट इज मॅक्झिमम इंटेन्सिटी ॲट ब्राईटनेस अँड 0 इंटेन्सिटी ॲट डार्कनेस. याचा अर्थ काय होतो, इंटेन्सिटी ब्राईट पॉईंट असेल तर मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि डार्क पॉईंट असेल तर 0 इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. नेक्स्ट बघा, द सेपरेशन बिटवीन टू स्लीट मस्ट बी स्मॉल इन कम्पॅरिझन विथ डिस्टन्स बिटवीन प्लेन कंटेनिंग स्लीट अँड ऑब्झर्विंग स्क्रीन. त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी की आपण यात 2 स्लीट कन्सिडर करतोय. बघा या ठिकाणी काय असणार आहे, 2 स्लीट. या ठिकाणी एक स्लीट आहे, ही दुसरी स्लीट आहे, इथं मेन सोर्स आहे आणि या ठिकाणी स्क्रीन असते. या 2 स्लीटमधलं डिस्टन्स आपण स्मॉल डीनं दाखवतो, डिस्टन्स बिटवीन टू स्लीट. आणि स्क्रीन आणि स्लीट यांच्यातलं डिस्टन्स कॅपिटल डीनं सांगितले. आता याचा मिनिंग काय होतो, जे हे डिस्टन्स आहे, आता हे डिस्टन्स असतं मिलीमीटर, तर हे डिस्टन्स असतं मीटरमध्ये. डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन कशा दाखवलं आपण, मीटरमध्ये, तर 2 स्लीटमधलं डिस्टन्स मिलीमीटरमध्ये. त्यांनी या ठिकाणी सांगितले की 2 स्लीटमधलं डिस्टन्स म्हणजे स्मॉल डी ही मिनिमम असावं आणि डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन हे म्हणजे कॅपिटल डी हे मॅक्झिमम असावं. जर असं असेल तर काय होतं बघा, इट इज नेसेसरी ॲज ओनली इन केस द विड्थ ऑफ फ्रिंज विल बी सफिशियंटली लार्ज. जर असं असेल तर जी फ्रिंज विड्थ आहे म्हणजे फ्रिंजची जी जाडी आहे किंवा फ्रिंजची जी विड्थ आहे ते आपल्याला सफिशियंटली लार्ज मिळते, मोठी मिळते, टू बी मेजरेबल, आणि ती मोजता येण्याजोगती असते. अँड फ्रिंजेस आर वेल सेपरेटेड अँड कॅन बी क्लिअरली सीन, आणि ते आपल्याला क्लिअरली दिसतात. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न पाहिला तर आपल्याला माहिती सेंट्रल जे बँड असतं ते ब्राईट असतं, त्यानंतर अल्टरनेट बँड्स असतात असे अल्टरनेट. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला जास्त मिळतं. हे डिस्टन्स कधी, जर डिस्टन्स बिटवीन टू स्लीट स्मॉल असेल आणि डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन इज लार्ज, तर आपल्याला क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. अतिशय स्टेडी स्टेट त्यालाच म्हणतो आहे आपण, एकदम क्लिअर इंटरफरन्स मिळतो. ओके, नेक्स्ट बघा, द स्लीट शुड बी नॅरो. 2 स्लीट या काय असाव्यात, नॅरो असाव्यात. का नॅरो असाव्यात, तर त्याचं रिझन असं आहे बघा, व्यवस्थित सांगतो तुम्हाला. आता ही स्लीट आहे, ही पहिली स्लीट आहे, ही दुसरी स्लीट आहे, यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ह्या स्लीट नॅरो असाव्यात, यातलं डिस्टन्स नॅरो असावं. का, तर ज्यावेळेस ही स्क्रीन म्हणजे इथून ज्या वेव्ज बाहेर पडतात, इथून ज्या वेव्ज बाहेर पडतील त्या वेव्ज कशा असतात, सेम फेजमध्ये राहतात. जर डिस्टन्स स्मॉल असेल 2 स्लीटमधलं डिस्टन्स किंवा या स्लीटमधलं, आणि जर लार्ज असेल तर काय, इफ स्लीट इज स्लीट इज ब्रॉड. जर हे डिस्टन्स जास्त असेल, बघा इथं आपण स्मॉल दाखवलं आहे, इथं डिस्टन्स स्लीटमधलं काय दाखवलं आहे, जास्त दाखवलं आहे.
काय होतं, नंबर ऑफ वेव्स स्टार्ट होतात इथून पहिली वेव निघाली, इथून दुसरी वेव निघाली, तिसरी, या ज्या वेव्ज आहेत त्यांच्यात फेज डिफरन्स येतो आणि त्या फेज डिफरन्समुळे आपल्याला जो इंटरफरन्स पॅटर्न मिळतो तो इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला स्टेडी स्टेट मिळत नाही. त्यात आपल्याला काय मिळतो, तर ब्लर इंटरफरन्स पॅटर्न मिळतो, अस्पष्ट क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. ओके, समजतंय? बघा आता परत एकदा व्यवस्थित बघा, इथं काय दिले, इफ द स्लिट्स आर ब्रॉड, जर स्लिट ब्रॉड असेल म्हणजे हे डिस्टन्स फारच जास्त असेल, स्लिटमधलं हे डिस्टन्स जास्त असेल, तर काय होतं बघा, द डिस्टन्स फ्रॉम डिफरंट पॉईंट अलॉंग द स्लिट टू गिवन पॉईंट ऑन स्क्रीन आर सफिशियंटली डिफरंट अँड देअरफॉर द वेव कमिंग थ्रू सेम स्लिट हॅविंग डिफरंट फेज. याचा मिनिंग असा होतो की या स्लिटच्या डिफरंट पॉईंटपासून वेगवेगळ्या वेव्ज बाहेर पडतात आणि ज्यावेळेस त्या स्क्रीनवरती पोचतात त्यावेळेस त्या आउट ऑफ फेज असतात, आउट ऑफ फेज किंवा त्यांच्यातला फेज डिफरन्स बदलतो. आणि जर फेज डिफरन्स बदलला तर वी डू नॉट गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. आपल्याला त्या ठिकाणी स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. तर आपल्याला तिथं काय मिळतं, कॉझिंग ब्लरिंग ऑफ इंटरफरन्स पॅटर्न, ब्लर इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. ओके, नेक्स्ट लास्ट बघा, द टू वेव शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. या ठिकाणी ज्या दोन वेव्ज आपण कन्सिडर करतोय, दोन सोर्सपासून ज्या दोन वेव्ज बाहेर पडत आहेत त्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये पाहिजेत. याचा अर्थ काय, दिस इज नेसेसरी ओनली इफ पोलरायझिंग लाईट इज यूज फॉर द एक्सपेरिमेंट वी गेट द स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. सेम स्टेट म्हणजे सेम स्टेटचा अर्थ काय, आपण पाहिले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये दोन स्टेटमध्ये असते ती. ओके, टू स्टेट म्हणजे एक हॉरिझॉन्टल असतं तर एक व्हर्टिकल. जर ते एकाच स्टेटमध्ये असेल म्हणजे व्हर्टिकल असेल, म्हणजे आपण हे पाहिलेलं आहे, दिस इज व्हर्टिकल अँड दिस इज हॉरिझॉन्टल. ओके, हे दोन स्टेट झाल्या, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. त्यांनी सांगितलं या ठिकाणी जर आपल्याला स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे, टू वेव शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ओके, थँक्यू.